नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली। यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल। त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये असणारा सेक्शन 4 त्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। टेक्स्टबुकमध्ये असणारा सेक्शन 4 हा नॉव्हेलशी संबंधित आहे आणि नॉव्हेल हा इंग्रजीच्या साहित्यामधील एक नवीन साहित्य प्रकार आहे। तसं बघायला गेलं तर कोणत्याही भाषेचं साहित्य ज्यावेळी आपण अभ्यासतो त्यावेळी त्या साहित्यामध्ये पोएट्री, ड्रामा, शॉर्ट स्टोरी, नॉव्हेल असे वेगवेगळे त्याचे भाग आपल्याला बघायला मिळतात। त्याच पद्धतीनं इंग्रजीच्या साहित्याचा अभ्यास करत असताना सुद्धा त्यामध्ये आपल्याला पोएट्री, ड्रामा, शॉर्ट स्टोरी आणि नॉव्हेल असे वेगवेगळे त्याचे भाग बघायला मिळतात। गेल्या वर्षी म्हणजे इयत्ता 11वीच्या टेक्स्टबुकमध्ये याच सेक्शनमध्ये आपण ड्रामा या साहित्य प्रकाराचा अभ्यास केलेला होता। त्याच पद्धतीनं यावर्षी इयत्ता 12वीसाठी आपल्याला नॉव्हेल या साहित्य प्रकाराचा अभ्यास करावयाचा आहे। आता या नॉव्हेल या प्रकाराचा अभ्यास करत असताना 4.1 हा जो घटक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री ऑफ नॉव्हेल म्हणजेच कादंबरीचा इतिहास अभ्यासाचा आहे। आता या कादंबरीचा इतिहास अभ्यासत असताना या कादंबरीची सुरुवात कशी झाली, सुरुवातीच्या कालखंडामध्ये या कादंबरीचे लिखाण करणारे साहित्यिक आणि त्यांचं असणारं साहित्य, त्याचबरोबर या कादंबरीची वाढ कशी होत गेली, या कादंबरीकडे वाचक कसा आकृष्ट झाला, या कादंबरीचे वेगवेगळे असणारे घटक, त्याची असणारी वैशिष्ट्य आणि कादंबरीचे वेगवेगळे असणारे प्रकार, अशा साच्यांमधून आपल्याला जायचं आहे आणि मग कादंबरीचा इतिहास आपल्याला या ठिकाणी अभ्यासून घ्यायचा आहे। कादंबरी हा साहित्य प्रकार जर आपण अभ्यासायला गेलो तर तो खूप मोठा विषय आहे, परंतु साहित्याच्या अभ्यासाची पहिली पायरी म्हणून आपण त्याच्याकडे जर पाहिलं तर त्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे। पुस्तकामध्ये हिस्ट्री ऑफ नॉव्हेल हा जो कंटेंट दिलेला आहे त्याच्याशी संबंधित असणारे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत आणि त्यामुळं या कंटेंटचा आपण लाईन टू लाईन स्टडी करणार आहोत, त्याचं मराठी एक्सप्लेनेशन करणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या घटका अंतर्गत असणारा कंटेंट आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर याच्यावरती परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातील ह्याची सुद्धा माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे। आपल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये असलेला हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या घटका अंतर्गत असणारा कंटेंट त्याचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन करत असताना आपल्या सोयीसाठी म्हणून त्याचा पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असे 2 पार्टमध्ये आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून या घटकाचा पार्ट फर्स्ट मी तुमच्या समोर घेऊन येतोय। पार्ट फर्स्टमध्ये या घटकामध्ये असणारे सुरुवातीचे काही परिच्छेद याचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन केलेलं आहे व उर्वरित सर्वच परिच्छेद हे पार्ट सेकंडमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहायला मिळेल। हे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडचे असणारे दोन्हीही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत, ते वारंवार पहा, घटक समजून घ्या आणि त्याच्यातील बारकावे लक्षात ठेवा। तर पाहूया 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल।
The 18th century has started English literature to entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. म्हणजेच 18व्या शतकानं इंग्रजी साहित्याला पूर्णपणे 2 नवीन फॉर्म्स दिले. आता फॉर्म्स या शब्दाचा अर्थ या ठिकाणी साहित्याचे प्रकार असा आपण घेतला पाहिजे, की ज्याचा मागोवा क्लासिकल वारशांमध्ये सापडून येत नाही. म्हणजेच जुन्या काळाच्या साहित्यामध्ये सापडून येत नाही. हे असे काही नवीन प्रकार आहेत जे नव्यानं उदयास आलेले आहेत असं या ठिकाणी म्हणायचं आहे. वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एसे अँड अदर वॉज नॉव्हेल. त्यापैकी पहिला जो आहे तो पिरियडिकल एसे आणि दुसरा जो आहे तो आहे नॉव्हेल. बोथ ऑफ दीज फॉर्म्स, एस्पेशली नॉव्हेल, caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plan and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. हे दोन्हीही फॉर्म्स, विशेषतः नॉव्हेल, याने 18व्या शतकातील स्पिरिटला धरून म्हणजे त्या शतकाचे चित्रण करून बुद्धिवादी, भावनिक आणि वास्तववादी गोष्टी मांडलेल्या आहेत, ज्यामुळे वाचकांना इन्स्ट्रक्ट झाले म्हणजेच काय तर शिकायला मिळाले. काय शिकायला मिळाले की पर्पजफुल म्हणजे उद्देशाने युक्त आणि व्हर्च्युअस म्हणजे सदाचारी किंवा सद्गुणी आयुष्याचे धडे शिकायला मिळाले. Since the time of its origin, novel has been gaining popularity and growing gradually. कादंबरी ही तिच्या उगमापासूनच प्रसिद्धी मिळवत गेली आणि हळूहळू ही प्रसिद्धी वाढत गेली. ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. टुडे इट इज रिकॉग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जेनरा. आज कादंबरी ही साहित्यातील एक प्रभावी साहित्य प्रकार म्हणून ओळखली जाते. जेनरा म्हणजे शैली किंवा साहित्य प्रकार असं त्याचा अर्थ होतो. ए नॉव्हेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. कादंबरी ही एक मोठी काल्पनिक कथा असते की जी मानवी अनुभवांच्या जिव्हाळ्याचे विषय वर्णन करत असते. फिक्शन या शब्दाचा अर्थ काल्पनिक किंवा कल्पित गोष्ट असा होतो आणि इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस म्हणजे मानवी अनुभवांच्या जिव्हाळ्याचे विषय. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉव्हेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉव्हेला मीनिंग न्यू. सध्याचा नॉव्हेल हा शब्द जो आहे तो इटालियन शब्द नॉव्हेलापासून तयार झालेला आहे. या नॉव्हेला शब्दाचा अर्थ न्यू म्हणजेच नवीन असा होतो. ए नॉव्हेल नारेट्स अ स्टोरी एम्बेलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाइम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर गेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. कादंबरी ही एखादी स्टोरी कथन करत असते ज्यात वेळ, ठिकाण, निसर्ग, लोक आणि त्यांचे मन, त्यांचे हावभाव व कृती यांना सुशोभित करून मांडलेले असते. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाइम. कादंबरी ही त्या कालखंडातील समाजाचे चित्रण करत असते. नॉव्हेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. ड्रामा म्हणजेच नाटक किंवा कविता या साहित्य प्रकारांच्या तुलनेत आयुष्य समजून घेण्यास सोपे करण्याचे काम हे कादंबरी म्हणजेच नॉव्हेल करत असते. इन मॉडर्न इरा, novel
has adopted literary prose. इरा म्हणजे कालखंड, ॲडॉप्टेड म्हणजे अंगीकारणे किंवा स्वीकारणे. आधुनिक कालखंडामध्ये नॉव्हेलने साहित्यिक गद्य स्वीकारलेले आहे. द नॉव्हेल ॲज अ लिटररी जेनरा हॅज ए हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. साहित्याचा एक प्रकार म्हणून कादंबरीला साधारणतः 2000 वर्षांचा इतिहास आहे. अमंग द अर्ली प्रिकॉर्सर्स ऑफ नॉव्हेल, द कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस डेटिंग फ्रॉम द 2nd to 6th century मे टॉप द लिस्ट. या ठिकाणी प्रिकॉर्सर्स या शब्दाचा अर्थ पूर्वी घडलेली अथवा यापूर्वी अस्तित्वात असणारी एखादी गोष्ट असा होतो. आजपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या कादंबऱ्यांमध्ये 2ऱ्या ते 6व्या शतकाच्या दरम्यान या कालखंडातल्या कादंबऱ्या, ज्यांना ग्रीक रोमान्सेस असं देखील म्हटलं जात होतं, त्या कादंबऱ्या या यादीमध्ये शीर्षस्थानी म्हणजेच वरच्या स्थानावरती होत्या, मे टॉप द लिस्ट. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing of the next 1000 years. Marvelous आश्चर्यकारक, profoundly म्हणजे गंभीरपणे. याच आदर्श प्रेम आणि आश्चर्यकारक साहसावरती आधारित काल्पनिक आणि आनंददायी कथा यांचा गंभीर परिणाम पुढील 1000 वर्षाच्या क्रिएटिव्ह रायटिंगवरती म्हणजेच सर्जनशील लिखाणावरती अथवा नवनिर्मितीक्षम लिखाणावरती दिसून आला. Now novel in the modern era usually makes the use of a literary prose. The early threads of genre can be found in the Virgil's Eclogues or Malory's Morality author or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. इथं जरी आधुनिक कालखंडात नॉव्हेल ही गद्य स्वरूपात लिहिली गेलेली असली तरी या नॉव्हेलची पाळेमुळे, थ्रेड्स असं म्हटले जातं, थ्रेड्स म्हणजे पाळेमुळे किंवा धागेदोरे, ही व्हर्जिल या महान कवीच्या इकॉलॉग्स किंवा मॅलोरीच्या मॉर्टेडी ऑथर या काव्यलेखनात किंवा जॉफ्री चॉसर या कवीच्या द कॅन्टरबरी टेल्स या काव्यलिखाणामधून आपणास पाहावयास मिळतात असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. मुरासाकी शिकिबु's द टेल ऑफ जिंजी 1010 has been described the world's first novel. मुरासाकी शिकिबु या साहित्यिकांचं टेल ऑफ जिंजी हे जे साहित्य होतं, जे की 1010 साली प्रकाशित झालेलं होतं, त्याला जगातली पहिली कादंबरी म्हणून संबोधलं गेलं. द युरोपियन नॉव्हेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्झोट बाय स्पॅनिश रायटर मायकेल डी सर्व्हेंटस, which was published in 2 parts between 1605 and 1650. युरोपियन कादंबरींमध्ये डॉन क्विक्झोट या कादंबरीला पहिली कादंबरी म्हणून ओळखण्यात येतं, की जी मायकेल डी सर्व्हेंटस यांनी लिहिली, जी 2 भागांमध्ये प्रकाशित झाली. ती साधारणतः 1605 ते 1615 दरम्यान प्रसिद्ध झाली. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted the large number of readers from the middle class. 18व्या शतकामध्ये वर्तमानपत्र आणि मॅगझिन्स म्हणजे मासिकं
यांच्याकडं मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले. These new readers had a little interest in romances and tragedies which were appreciated by the upper class. हे जे नवीन वाचक होते या वाचकांना रोमांस अथवा ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका यामध्ये फारशी अभिरुची नव्हती, जी की त्या कालखंडामध्ये असणाऱ्या अप्पर क्लासेस म्हणजे उच्चभ्रू समाजातील लोकांनी दाखवलेली होती. Thus need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. त्यामुळे नवीन प्रकारच्या साहित्याच्या गरजेतून उदयास आलेल्या साहित्यातून 18व्या शतकातील नवीन संकल्पना प्रदर्शित झाल्या. The 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. 18व्या शतकातील साहित्याने वास्तववादी चित्रणाला खूप महत्त्व दिले. स्पिरिट ऑफ रिअलिझम म्हणजे वास्तववादी चित्रण. रोमॅन्टिक फीचर्सला अथवा कल्पनेमध्ये विकसित झालेले जे काही साहित्य होते त्याला त्यांनी नाकारलं. या साहित्याला त्यांनी नाकारल्यामुळं द फोरग्राउंड फॉर द नॉव्हेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दिस फॅक्टर्स. ही जी सगळी वैशिष्ट्ये होती त्या सर्वांमुळं नॉव्हेलला एक असं बेस तयार झाला, फोरग्राउंड तयार झालं. अशा पद्धतीचं एक फोरग्राउंड तयार होण्यासाठी मदत झाली. आफ्टर 1740 नॉव्हेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. 1740 नंतर नॉव्हेल हे इंग्लंडमध्ये साहित्याचा एक प्रकार म्हणून उदयास आले. इन्क्रीज इन अ ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हॅड गिव्हन अ राईज टू द मिडल क्लास. व्यापार आणि वाणिज्य आणि त्याचबरोबर औद्योगिक क्रांती यामुळे मध्यमवर्गीय लोकांच्या मध्ये भरभराट होण्यास मदत झाली असं म्हटलेलं आहे. ए क्लास ऑफ अ पीपल हॅड एमर्ज्ड टू ऑक्युपाय अन इलाइट स्टेटस. इलाइट स्टेटस म्हणजे काय? खास लोकांचा वर्ग किंवा एक चांगलं स्टेटस. आता हे मध्यमवर्गीय जे लोक होते ते समाजातील लोक एका चांगल्या स्टेटसमध्ये, इलाइट स्टेटसमध्ये जगायला लागलेले होते. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ अ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ अ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉव्हेल्स अपील्ड टू द न्यूली एज्युकेटेड क्लास अँड वॉज रिगार्डेड बाय them ॲज अ रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. दररोजच्या जीवनाचे चित्रण आणि सामान्य माणसाच्या समस्या ज्या कादंबरीमध्ये चित्रित केल्या गेलेल्या होत्या ते नवीन असणारं साहित्य हे शिक्षित झालेल्या वर्गाला आवडू लागलेलं होतं आणि म्हणूनच त्याच्याकडे ते एक आदर्शपूर्ण किंवा आदरपूर्ण पहावयाचे एक वाचनीय साहित्य म्हणून त्यांनी पाहिलं असे ठिकाणी म्हटलंय. Thus, novel as a form appears to have been designed for both to voice the aspirations of the middle and lower classes and meet their longings. इथं लॉन्जिंग या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. अशा रीतीनं मध्यमवर्गीय आणि
मागासवर्गीय, मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग यांच्या आकांक्षा, त्यांचा आवाज याचे चित्रण तसेच त्यांच्या इच्छा यांचं चित्रण कादंबरीमध्ये होऊ लागलेलं होतं. द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड ए टाईम टू द एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन्स अबाउट द बुक्स. आता याच कालखंडामध्ये स्प्रेड ऑफ मशीन्स म्हणजेच यंत्रांची क्रांती झालेली होती, यंत्रांचा शोध लागलेला होता. आणि मग हा यंत्रांचा शोध लागल्यामुळं मध्यमवर्गीय सुशिक्षित लोक जे होते त्यांना वाचनासाठी आणि त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी बराचसाच वेळ उपलब्ध होऊ लागला असं म्हटलेलं आहे. आता यंत्रांचा शोध लागणं आणि वाचनासाठी वेळ उपलब्ध राहणं याचा परस्पर संबंध काय असं तुम्ही म्हणाल, तर त्याचा संबंध कसा आहे बघा. पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यावेळी यंत्रांचा शोध लागलेला नव्हता, म्हणजे छपाई यंत्रसुद्धा नव्हते, अशा वेळी एखाद्या कादंबरीकारानं, एखाद्या साहित्यिकानं जर एखादी कादंबरी किंवा साहित्य लिहिलं तर वाचकाला ते उपलब्ध होत असताना खूप मर्यादा येत होत्या. कारण ते साहित्य जे होतं ते हातानं लिहूनच त्याच्या वेगवेगळ्या कॉपीज तयार केल्या जात असायच्या. आणि त्यामुळं मध्यमवर्गीय लोकांना वाचनाची इच्छा असूनसुद्धा साहित्य उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळं ते त्याचं वाचन करू शकत नव्हते, कारण कॉपीज ह्या मर्यादित होत्या. जसजसं की मशीन्सचा शोध लागला, यंत्राचा शोध लागला, छपाई यंत्राचा शोध लागला, तसतसं या नॉव्हेल्सच्या अनेक कॉपीज छापल्या जाऊ लागल्या आणि त्या छापल्यामुळं साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागलं. आणि त्यामुळं मध्यमवर्गीय लोक जे होते त्यांना वाचन करण्यासाठी वेळ उपलब्ध होऊ लागला आणि त्यामुळे ते वाचन करू लागले. आणखी दुसरा एक भाग याचा असा आहे की ज्यावेळी यंत्राचा शोध लागलेला नव्हता त्यावेळी सर्व कामे हाताने करावी लागत होती आणि हाताने कामं करत असताना त्याच्यासाठीचा लागणारा वेळ हा जास्तीचा होता. आणि यंत्राचा वापर करून ज्यावेळी मध्यमवर्गीय लोक तेच काम यंत्राच्या माध्यमातून करायला लागले त्यावेळी ते काम कमी वेळात होऊ लागलं आणि मग त्यांचा वेळ शिल्लक राहू लागला, जो वेळ ते वाचनासाठी देऊ लागले. म्हणजे अशा दोन्ही बाजूनी यंत्राचा शोध लागल्यामुळं मध्यमवर्गीय सुशिक्षित जो वाचक होता त्या वाचकासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होऊ लागला आणि त्यामुळं हे मध्यमवर्गीय सुशिक्षित लोक वाचनाकडं आकर्षित झाले असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यावरती ते चर्चा करू लागले, डिस्कशन अबाउट द बुक्स. ड्रामा अँड पोएट्री वेआर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेआर फेडिंग अवे. फेडिंग अवे म्हणजे लुप्त होणे, दिसेनासे होणे, नाहीसे होणे. आणि मग नॉव्हेलचा जसं जसं उदय व्हायला लागला तसतसा नाटक आणि कविता हे जे फॉर्म्स होते, हे जे साहित्याचे प्रकार होते ते लुप्त व्हायला लागलेले होते, नाहीसे व्हायला लागलेले होते. म्हणजेच लोकांच्यामध्ये त्याची जी काही आवड होती ती कमी व्हायला लागलेली होती. नॉव्हेल वॉज ए कॉन्ट्रीब्युशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू द फॉर्म. आता कवितेमध्ये किंवा नाटकामध्ये जी काही वैशिष्ट्ये होती तीच सगळी वैशिष्ट्य वाचकाला कादंबरीमध्ये बघायला मिळाली. ती सगळी वैशिष्ट्य त्याच्यामध्ये होती तर होतीच, पण त्याच्यापेक्षा आणखी नवीन काही वैशिष्ट्य ती त्याच्यामध्ये ॲड झालेली होती. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century अँड ऑनवर्ड्स टू एनकम्पॅस द सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. आणि त्यामुळं हा एक महत्त्वाचा साहित्य प्रकार बनलेला होता 18व्या शतकामध्ये आणि तिथून पुढच्या कालखंडामध्ये, ज्याच्यामध्ये एनकम्पॅस म्हणजे परामर्श घेतला, समाविष्ट केलं गेलं. काय समाविष्ट केलं गेलं? द सोशल म्हणजे सामाजिक, पॉलिटिकल राजकीय, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस
या सगळ्या गोष्टी ज्या समाजामध्ये घडत होत्या त्याचं चित्रण कादंबरीमध्ये केलं गेलं आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये सायंटिफिक प्रोग्रेस, विज्ञानाची प्रगती जी होत होती त्या विज्ञानाच्या प्रगतीचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख नाटकांच्या माध्यमातून केला गेला, कादंबरीच्या माध्यमातून केला गेला. आणि त्यामुळं एक समाजाचं त्यावेळेचं जे चित्र आहे त्याची प्रतिमा तुम्हाला कादंबरीमध्ये पाहायला मिळायला लागली. आणि त्यामुळं मध्यमवर्गीय लोक, सुशिक्षित लोक हे मोठ्या प्रमाणात कादंबरीकडं आकर्षित व्हायला लागले आणि त्यामुळं हा फॉर्म जो आहे, हे साहित्याचा प्रकार जो आहे त्याचं एक या ठिकाणी महत्त्व वाढताना आपल्याला बघायला मिळतं. नाउ द नेक्स्ट स्टँजा, द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बुनियन 1678 and Orunokku by Afra Ben 1688 initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Moll Flanders, and Jonathan Swift's Gulliver's Travels, a famous satire. जॉन बुनियन यांचं 1678 पब्लिश म्हणजेच प्रकाशित झालेलं द पिलग्रिम्स प्रोग्रेस आणि आफ्रा बेन या कादंबरीकारांचं 1688 प्रकाशित झालेलं ओरुनोकू यांनी इंग्रजी कादंबरीमध्ये विपुल प्रमाणात रंगीबेरंगी परंपरा म्हणजेच कलरफुल ट्रॅडिशन आणली. म्हणजेच त्यांच्या पुस्तकांनी वाचकांना आकर्षित केलं व नॉव्हेल हा फॉर्म प्रसिद्ध होत गेला. तसंच त्यापाठोपाठ या ठिकाणी सांगितलं आहे डॅनियल डिफो यांचं रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लेंडर्स या त्यांच्या गाजलेल्या कादंबरींच्या लिखाणाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर जनार्दन स्विफ्ट यांचं गलिव्हर्स ट्रॅव्हल हे एक प्रसिद्ध असं विडंबन पर असणारं, सर्वज्ञात असणारी कादंबरी. या लेखकांनी कादंबरी प्रकाराच्या भरभराटीस हातभार लावला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अदर मेजर नॉव्हेलिस्ट्स ऑफ 18th century आर सॅम्युअल रिचर्डसन, पामेला और व्हर्च्युअस रिवार्डेट अँड क्लॅरिसा, बोथ इपिस्टोलरी नॉव्हेल्स, हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टेरेन अँड टोबियस स्मॉलेट. यानंतर 18व्या शतकामध्ये असणारे आणखी काही महत्त्वाचे कादंबरीकार त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि त्यांचं प्रसिद्ध साहित्य सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सॅम्युअल रिचर्डसन यांची पामेला किंवा व्हर्च्यू रिवॉर्डेड आणि क्लॅरिसा हे दोन्हीही इपिस्टोलरी नॉव्हेल आहेत. इपिस्टोलरी नॉव्हेल म्हणजे पत्राच्या माध्यमातून ज्या नॉव्हेलचा प्लॉट पुढे सरकत जातो तशा पद्धतीचं नॉव्हेल. आणि मग त्या पद्धतीची ही कादंबरी हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स अँड टोबियास स्मॉलेट यासुद्धा महान लेखकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. द tradition was enriched by many other stalwart novelists such as Charles Dickens, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Horace Walpole, Thomas Hardy, Wilkie Collins and H.G. Wells. 18व्या शतकामध्ये असणारे आणखी काही कादंबरीकार त्यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतो, ज्यांनी कादंबरीची परंपरा आणखीन विस्तृत आणि मोठी केली आणि आपलं योगदान त्याच्यामध्ये दिलं. त्याच्यामध्ये चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नाथॅनियल हॉथॉर्न, होरास वॉल्पोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स आणि H.G. वेल्स अशा लेखकांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. The 20th century is marked by the modern topics and innovative style and techniques
and widened angle of the view by the novelists like E.M. Foster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding and अँटोनी बर्गॅस. आता 20व्या शतकातल्या काही लेखकांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. 20वे शतक हे E.M. फॉस्टर, जेम्स जॉयस, जोसेफ कॉन्रॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ओरवेल, ग्रॅहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँटोनी बर्गस यांच्या लिखाणातून हे त्यांनी लिहिलेले आधुनिक विषय आणि नाविन्यपूर्ण शैली तसेच मोठा दृष्टिकोन यांनी अधोरेखित झालं. They widened the circumference of the genre by writing political, social, psychological and other modern issues in their novel. या कादंबरीकारांनी म्हणजे 20व्या शतकामध्ये आत्ता जी कादंबरीकारांचा मी उल्लेख केला त्या कादंबरीकारांनी राजकीय, सामाजिक, मानसशास्त्रीय तसेच इतर आधुनिक घटक त्यांच्या कादंबरीमध्ये मांडून कादंबरी या साहित्य प्रकाराचा परीघ आणखीनच विस्तृत केला. There are immigrant authors like Salman Rushdie, India, V.S. Naipaul, Trinidad, Kazuo Ishiguro, Japan and many others. इमायग्रंट म्हणजे स्थलांतरित झालेले. त्याचबरोबर काही स्थलांतरित झालेल्या लेखकांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यांचं सुद्धा कादंबरीच्या या प्रकारासाठी मोलाचं योगदान दिलं. आणि मग त्याच्यामध्ये सलमान रश्दी जे की भारताचे लेखक होते जे स्थलांतरित झालेले होते, V.S. नायपॉल हे त्रिनिनाद हे वेस्ट इंडिजमधलं असणारं ठिकाण आहे, त्या ठिकाणहून येणारे हे लेखक, खजुओ इशिगुरा हे जपानमधून येणारे लेखक जे की स्थलांतरित झालेले होते आणि त्यांनी कादंबरी या प्रकाराला मोलाचं योगदान दिलेलं होतं, अशा लेखकांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी कादंबरी हा जो प्रकार आहे त्या प्रकाराला एक वेगळं वलय निर्माण करून देण्यासाठी त्यांच्या कालखंडामध्ये विविध लेखकांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं होतं. अशा सर्व महान लेखकांची नावं या ठिकाणी आणि त्यांचं गाजलेलं साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न किंवा त्याच्यावरती शॉर्ट नोट टाईपचे प्रश्न येत असतात. ते लिखाण करण्यासाठी हे बारकावे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी असणारी जे लेखकांची नावं आणि त्यांचं साहित्य आहे, त्यांचा कालखंड आहे, ते जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात ठेवावं. नाव द नेक्स्ट स्टांजा. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अ वुमेन अ नॉव्हेलिस्ट टू धिस ग्रेट पॅजंट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. पॅजंट या शब्दाचा अर्थ शब्दशः दिंडी अथवा शोभायात्रा असा होतो. या ठिकाणी कादंबरी क्षेत्रातील महान कार्य असा त्याचा उल्लेख आपणास करता येईल. या कादंबरी क्षेत्रातील असणाऱ्या महान कार्यामध्ये महिला कादंबरीकारांचं योगदान हे दुर्लक्षित करता येणार नाही. द नॉव्हेल ऑफ मॅनर्स एव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी, गथिक नॉव्हेल्स बाय ॲन रॅडक्लिफ, a novel based on science of the age, Frankenstein by Mary Shelley are landmark novels. म्हणजेच या ठिकाणी बघा, कादंबरीच्या माध्यमातून वाचकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेल्या महिला कादंबरीकार आणि त्यांचं लिखाण याच्याविषयीची माहिती या ओळींमधून सांगण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये फ्रान्सिस बर्नी यांची नॉव्हेल ऑफ अ मॅनर म्हणजे शिष्टाचार शिकवणारी, या प्रकारातली एव्हेलिना या कादंबरीचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर ॲन रॅडक्लिफ यांनी लिहिलेल्या गथिक प्रकारातली कादंबरी, म्हणजेच गथिक म्हणजे भूतप्रेत, पिशाच
त्याचबरोबर हॉरर अशा पद्धतीचं वर्णन ज्या कादंबऱ्यांमध्ये बघायला मिळतं त्यांना गथिक नॉव्हेल्स असं म्हटलं जातं. ॲन रॅडक्लिफ यांनी अशा पद्धतीच्या कादंबऱ्या लिहिल्या. तसेच मेरी शेली यांची विज्ञानयुग अथवा विज्ञान कालखंडावरती आधारित असणारी फ्रँकेनस्टाईन ही कादंबरी या महत्त्वपूर्ण कादंबऱ्या आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. जेन ऑस्टिन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ पीपल थ्रू हर नॉव्हेल्स. जेन ऑस्टिन नावाची कादंबरीकार लेखिका यांनी आपल्या कादंबरींच्या माध्यमातून लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं होतं. ब्रॉन्टी सिस्टर्स इमिली अँड चार्लोटी हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पॅरेबल वर्क्स द उदरिंग हाईट्स अँड जेन आयर्न. त्याचबरोबर ब्रॉन्टी भगिनी, मग त्याच्यामध्ये इमिली ब्रॉन्टी आणि चार्ली ब्रॉन्टी यांनी आपल्या अतुलनीय साहित्याच्या माध्यमातून स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं होतं. या त्यांच्या अतुलनीय साहित्यामध्ये आपल्याला उदरिंग हाईट्स म्हणून त्यांचं असणारं साहित्य आणि जेन आयर्न याचा देखील समावेश करता येईल असं म्हटलेलं आहे. मेरी ॲन इव्हान्स ॲलास जॉर्ज इलियट wrote the novels reflecting psychological insight. मेरी ॲन इव्हान्स, ॲलास याचा अर्थ उर्फ असं होतं, उर्फ जॉर्ज इलियट यांनी मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी परावर्तित होणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉव्हल. व्हर्जिनिया वुल्फ ही कादंबरी इंग्रजी कादंबरीतील स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे विचारांचा प्रवाह अशा पद्धतीचा व्यक्त करणारं टेक्निक ही कादंबरी अशा प्रकारची पायोनियर म्हणजे प्रणिती अथवा उद्गाती ठरली. अगाथा ख्रिस्ती क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉव्हेल्स बेस्ड ऑन क्राईम. अगाथा ख्रिस्ती यांनी गुन्हेगारीशी निगडीत असणाऱ्या कादंबऱ्या लिहून आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. हॅर्क्युलस पायरॉट अँड मिस मार्पेल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय हर. तिने म्हणजेच ॲगाथा ख्रिस्तीने हॅर्क्युलस पायरॉट आणि मिस मार्पेल या गुप्तहेराशी संबंधित असणाऱ्या एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित, सदाहरित म्हणजेच काय तर सर्वकालीन प्रसिद्ध असणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या. हार्पर ली, मार्गारेट अटवूड, टॉनी मॉरिसन अँड ॲलिस वॉकर हॅव एलिव्हेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. हार्पर ली असेल, मार्गारेट अटवूड असेल, टॉनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर यांनी परंपरा आणि भरभराट या विषयांना हाताळत कादंबरीला विशिष्ट उंची प्राप्त करून दिली असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. या स्टांजामधून महिला कादंबरीकारांनी कादंबरीसाठी दिलेलं योगदान आणि त्यांच्या असणाऱ्या महत्त्वाच्या लिखाणाविषयी आपणास माहिती देण्यात आलेली आहे. यासुद्धा गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतरचा मुद्दा आहे इंडियन सेनेरिओ म्हणजे कादंबरीच्या बाबतीमध्ये असणारी भारतीय परिस्थिती किंवा भारतीय चित्र. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय serialized in the Indian field was the first novel in English written by an Indian. म्हणजेच द इंडियन फील्ड या मालिकेतील बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन्स वाईफ ही एका भारतीय लेखकाने लिहिलेली इंग्रजीतील पहिली कादंबरी आहे. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नॉव्हेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स. यानंतरचा कालखंड हा भारतीय लेखकाने लिहिलेल्या आणखी काही कादंबऱ्यांमुळे अधोरेखित केला गेला. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. या कादंबऱ्यांमध्ये मुख्यत्वे राष्ट्रीय मूल्ये किंवा सामाजिक समस्या
यांचे वर्णन केलेले दिसून येते. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजा राव वेअर द मेजर ट्रायो who prevailed in the period after that. म्हणजेच मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव या महत्त्वाच्या ट्रायो म्हणजे काय तर त्रिकूट किंवा तिघांचा संच, या तिघांनी या नंतरच्या कालखंडामध्ये प्रभुत्व प्राप्त केले. द नॉव्हेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी and Manohar Malgaonkar changed the current of Indian English novel through their works. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी आणि मनोहर मालगावकर या लेखकांनी आपल्या लिखाणातून भारतीय इंग्रजी कादंबरीचा प्रवाह बदलला. English novel through their works. Amitav Ghosh, Vikram Seth and Upamanyu Chatterjee elaborated the Indian novel in English by adding new features to it. Amitav Ghosh, Vikram Seth आणि उपमन्यू चॅटर्जी यांनी स्वतःच्या शैलीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण लिखाण करत भारतीय इंग्लिश कादंबरीला ॲमिलिओरेटेड म्हणजेच समृद्ध केले. रिसेंट इयर्स हॅव विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नॉव्हेलिस्ट्स लाईक सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती राय, किरण देसाई अँड किरण नगरकर. म्हणजेच सलमान रश्दी असतील, अरविंद अडिगा, अरुंधती राय, किरण देसाई आणि किरण नगरकर हे भारतीय कादंबरीकार जे अलीकडच्या कालखंडातील डॅझलिंग परफॉर्मन्स म्हणजेच लखलखत्या कामगिरीचे साक्षीदार आहेत. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉव्हेल हॅज अंडरगॉन अ व्हॅटल चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाऊटली व्हेरी ब्राईट फ्युचर. इंडियन इंग्लिश नॉव्हेलची जी परंपरा आहे ती परंपरा तिच्या जन्मापासूनच म्हणजेच सुरुवातीच्या कालखंडापासूनच महत्त्वपूर्ण बदलातून गेलेली आहे आणि त्यास खूप तेजस्वी असं भविष्य आहे, यात अजिबात शंका नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रो, 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या उपघटकातील पार्ट फर्स्टचा व्हिडिओ मी या ठिकाणी आटोपता घेतोय. आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 173 आणि पृष्ठ क्रमांक 174 वरील कंटेंटचे लाईन टू लाईन मराठी स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेलं आहे. यामध्ये कादंबरी या साहित्य प्रकाराचा उदय केव्हा कसा झाला, कादंबरी या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, सन 1010 ते आतापर्यंत कादंबरीनं कशी वाटचाल केली, प्रत्येक कालखंडामध्ये असणारे महत्त्वाचे लेखक, त्यांचे साहित्य, त्या प्रत्येक साहित्याचं वैशिष्ट्य, कादंबरीसाठी महिला साहित्यिकांचं असणारे योगदान, इंडियन इंग्लिश नॉव्हेलची वाटचाल, अशा अनेक मुद्द्यांना या भागामध्ये आपण स्पर्श केलेला आहे. हा व्हिडिओ वारंवार ऐका, घटक समजून घ्या व उर्वरित पेज क्रमांक 175, 176 आणि 177 वरील घटक पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या घटकाचा पार्ट सेकंड सर्च करा आणि तो व्हिडिओ देखील पहा. संपूर्ण टॉपिक जो आहे हिस्ट्री ऑफ नॉव्हेल हा घटक इत्थंभूत समजून घ्या आणि त्याच्यावरती परीक्षेसाठी विचारले जातील अशा प्रश्नांच्या नोट्स काढून प्रिपरेशन करा. धन्यवाद.